महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर नागपूर शहरातील प्रभाग क्रमांक 35 मधील सक्सेस पॉइंट स्कूल मतदान केंद्रावर मतदान संपल्यानंतर वाद निर्माण झाला आहे। मतदान प्रतिनिधींना बाहेर काढल्यानंतर एका महिलेचा मतदान केंद्रात प्रवेश झाल्याने आक्षेप घेण्यात आला। ही महिला भाजपशी संबंधित असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने बोगस मतदानाचा संशय व्यक्त केला आहे। मतदान केंद्राबाहेर गर्दी व घोषणाबाजी झाली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आम्हाला त्याचा विरोध नाही। जे कोणी आतमध्ये असेल तिला अरेस्ट करा। आम्हाला कोणत्या पक्षाचा पक्ष घ्यायचा नाही किंवा कोणत्या एका पक्षाचं बोलायचं नाही। सगळं मत यंत्रणा संपल्यानंतर ती बाई आतमध्ये गेली कशी, पोलीसवाल्यांनी त्याला आतमध्ये सोडलं कसं, हा मोठा प्रश्न आहे। आज मोबाईल यंत्रणा सुरू आहे। जर 1 ते 2 बटन दाबल्या तर याचा खेळ होतो 2 मिनिटांमध्ये। त्या बाईला सोडलं कसं, कोण आतमध्ये गेले नेमका आणि काय आरोप? कोणीतरी एक बाई आहे, ती कोणत्या पक्षाची प्रतिनिधी आहे असं म्हणतात सगळे लोक। ती बाई एखाद्या पक्षाची प्रतिनिधी असेल, एक मिनिट थांबा, ती जर कोणत्या पक्षाची प्रतिनिधी असेल आम्हाला त्याचा विरोध नाही, पण मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ती बाई आतमध्ये जाते, पोलीसवाले तिला सोडतात, याला काय म्हणावं? आणि दुसरं असं म्हणायचं आहे मला की जो कोणत्या पक्षाची बाई असेल तिला अरेस्ट करा। ती काँग्रेसची असो, बीजेपीची असो, हत्तीची असो, कोणती असो, तिला अरेस्ट करा, आमचं एवढंच म्हणणं आहे। आणि ती नसेल, जर तिथे ड्युटी ऑफिसर असेल तर आम्ही प्रशासनाची माफी मागतो, एवढं माझं म्हणणं आहे। आतमध्येच आहे। आता 1 तासानंतर पोलीसवाल्यांनी काही प्रतिनिधी आत पाठवलं। 5:30 नंतर या 5:30 नंतर सक्सेस पॉइंट या बूथवर एक व्यक्ती जे म्हणतात बीजेपीचे कॅन्डिडेटच्या शुभांगी मून ही व्यक्ती विदाउट आयडी कार्ड, विदाउट तिच्या कोणता पास, ती आतमध्ये 5:30 नंतर का गेली? काय उद्देश होता तिचा जायचा आतमध्ये? मशीनला मॅनेज करायचं होतं, वोटिंग बोगस वोटिंग करायची होती, काय उद्देश होता? जेव्हा आम्ही डोअर लॉक केला, जेव्हा दारावर अडलो तेव्हा सगळे पोलीसवाले आले, तेव्हा सगळे 5:30च्या बाद मध्ये